हॅलो मंजिरी, मी आलोय. ये लवकर बाहेर ये. बाहेर बाहेर म्हणजे? हो बाहेर, आपल्या तुळशी वृंदावनापाशी. मी आलोय तुला भेटायला. अहो मी आत्ताच मी ते तू एवढी गोड बातमी दिल्यानंतर मी तिकडे हैदराबाद मध्ये बसून राहणार आहे. आलो लगेच निघून. चल चल चल, ये लवकर बाहेर ये. मला तुला एकांतात भेटायचंय आधी. लवकर. हॅलो हॅलो मंजिरी, कोणाचा आवाज आहे? कोण आहे तिकडे? हॅलो. नाही मी टीव्ही बघते. टीव्ही? हो टीव्ही. मंजिरी, तू अशा व्हायलंट फिल्म्स नको बघत जाऊ. ते काय ते बदलून टाक. काहीतरी चांगलं बघ. हा हो. अगं वाट कसली बघतेस? ये ना बाहेर लवकर. तुला काय वाटलं मी खरंच आलोय? मी इथेच आहे अजून, हैदराबाद मध्ये. येण्याची खूप इच्छा होती. निघालोही होतो. फ्लाईटची चौकशी केली होती, बुकही केलं होतं. पण नेमकी एक इम्पॉर्टंट डिनर मीटिंग लागली. नाही टाळू शकलो. खरं तर म्हणजे मी आता तुझ्या सोबत असायला हवं, पण नाही येऊ शकलो ग. पण लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेन. चल, मी नंतर करतो फोन तुला. आणि ऐक, आय लव्ह यू. बाय. बरं झालं तुम्ही आलात. माझा फोन मी राहू दे ना, मी सांभाळते तुमचा फोन. तुम्ही आत या ना. या. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला सारखं सारखं इथे येण्याचा त्रास होतोय. आणि मला हेही माहितीये की अशा अवस्थेत तुमची धावपळ करणं पॉसिबल नाहीये, पण मी तरी काय करणार. आशिष सकाळपासून खूप हायपर झालाय. तोडफोड करतोय नुसता. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता म्हणून मी तुम्हाला बोलवलं. पण असं काय झालं अचानक माहिती नाही. पण सकाळपर्यंत तो नॉर्मल होता. नंतर मी बार्बरला बोलवून त्याचा हेअर कट आणि त्याची शेविंग करून घेतली. आणि मी त्याला पाहायला आरसा दिला तर आरसा पाहून तो अचानक आरडाओरडा करायला लागला. आरसा तोडून टाकला त्याने. नंतर मग मी डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टर आतच बसलेत. पण मला असं वाटतं की तुम्हीच मला काहीतरी मदत करू शकता. मी? अहो कशाला? म्हणजे डॉक्टर आहेत ना आतमध्ये. माझी काय गरज आहे? प्लीज, मागच्या वेळी डॉक्टरांनी सांगितलं होतं ना की तुम्ही थोडी मदत केली तर त्याच्या तब्येतीत थोडा फरक जाणवेल. प्लीज तुम्ही काहीतरी करा. प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते. फक्त एकदा भेटा त्याला. ठीक. Tell me, आशिष. आशिष? आशिष, तू थोडा शांत हो प्लीज. प्लीज. मंजिरी, मिसेस मुदोळकर, शांत राहा. घाबरू नका. त्याच्यात सुधारणा होते. त्याला कोऑपरेट करा. मंजिरी, मला माफ कर. मी चुकलो. मला मारू नको. मला मारू नको. मंजिरी, मी पुन्हा नाही असं वागणार. मी नाही वागणार असं पुढे. पण मला मारू नको मंजिरी.
मंजिरी मला मंजिरी मंजिरी प्लीज मला माफ कर. मंजिरी प्लीज मला माफ कर. मंजिरी वहिनी, ए वहिनी, ऐक ना, आज आपण शॉपिंगला जाऊया का? हा? अगं लक्ष्मी चौकात एक दुकान आहे, लय सुंदर नारायणपेठ बघितली आहे बघ, लय चांगला कलर आहे. जाऊया ना आपण शॉपिंगला. तुम्ही म्हणताय ना, मग जाऊया सध्या. लय छान झालं बघ. नक्की जाऊया, दुपारीच जाऊया आपण. ये मंजिरी, तुझी मंजिरी घरात नाही आहे, गेले गाव हुंडर आहे. काय काय नाही, एरवी चेहऱ्यावर भोळेपणाचा भाव काढून बस. पण जरा आपली नजर वळली की टिकतो वय तिचा पाय घरात. आधीपासूनची सवय आहे, थोडी जाणार आहे. बराबर आहे, तुझी लहानपणची सवय कुठं जाती? वयानं निस्ती वाढली आहेत बघ, अक्कल अजून गुडघ्यातच आहे. चारे एक संधी सोडू नकस मंजिरीला बोलायची. का ग सारखी टोमने मारत असतीस तिला? काय मिळतं तुला? मला एक कळ ना, तुला माझ्याच वागण्यात खोट दिसते आणि बाकी समजी दुनिया तुझ्यासाठी बरोबर असती. नेहमीच हेच. मंजिरी अगं काय ग, कुठे गेलती तू? अहो तिला बसू तर द्या आधी. दमलेली कशा पाहिजे दिसते? सर ग बस तिच्या मांडीवर बस. बस. बरं वाटतंय का? दमलेली दिसतेस खूप. मी पाणी घेऊन वय वय घेऊन. काय ग, कुठे गेलतीस तू? अगं सांगून नाही का जायचं? जीवाला घोर लागून राहतोय ग. अहो नाही, मी मधुरा सोबत गेले होते, तिला सोबत हवी होती. आता मधुरा बी कळ ना, हा ही पोटूशी हाय, अडलेली हाय. आम्हाला कुणाला तरी सांगायचं की म्या हाय, चारू हाय, प्रिया हाय, कोणी बी गेलं असतं की तिच्या बरोबर. हे बघ, आता तू तुझ्या खोलीमध्ये जाऊन आराम कर. हा, कॉफी मी पाठवते रूम मध्ये. चल चल चल. सावकाश. काय ग तू बी, हा सांगून जायचं नाही का? काळजी वाटून राहते ग. वहिनी, जायचं ठरलंय ना संध्याकाळी शॉपिंगला. शॉपिंगचं नाही ग. काय नाही, हिच ना नुसतं नाटक नाटक. वंच तुम्ही पण ना. हा, आता विश्वास नाही बसला तुझा माझ्यावर. तिच्या बाळासाठी स्वेटर घेतलाय ना इनायला. इन स्वेटरच येणार बस. एक उलट एक सुलट, एक उलट एक सुलट, एक उलट. हसतीस काय? नैना, नैना तीच मुलगी आहे जी सध्या आशिषचा सांभाळ करते. मधुरा, हे बघ आतमध्ये काय परिस्थिती आहे ना हे मला माहिती नाहीये, त्यामुळे प्लीज तुझे थांब, मी जाते. हाय. हाय. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आलास? येस. आज सत्यजितचा फोन आला होता, खूप खुश दिसत होता. आज म्हणे वहिनीला बाळाची हालचाल जाणवली. हो, मी पण गेले होते दीकडे, तेव्हा म्हणाली ती. हो, तू भेटलीस वहिनी ना? हो, ती पण खूप खुश होती. ऑब्विसली असणारच. चल, मी फ्रेश होऊन येतो. हॅलो, काय झालं ग? तू मंजिरी बरोबर गेली होतीस ना आशिषला भेटायला? आपण या विषयावर नंतर बोलूयात का?
मी आता तुझ्याशी नाही बोलू शकत आहे, आपण नंतर बोलू प्लीज. ओके, तुला काही प्रॉब्लेम असेल तर नंतर बोलू, हरकत नाही. चल बाय. काय ग, कुणाचा फोन होता? प्रियाचा. प्रियाचा? मग असं का म्हणालीस की नंतर बोलते म्हणून? नाही म्हणजे तुम्ही एवढ्या कुठल्या गहन विषयावर बोलणार होता? काही नाही, प्रिया नवीन जॉब शोधतीये ना, म्हणून मी तिला जरा मदत करत होते, बाकी काही नाही. ते सोड ना, मी कॉफी आणते तुझ्यासाठी. मधुरा, एक मिनिट. या घरात प्रियाचं नाव किंवा तिचे फोन्स कमीत कमी वेळा आलेले जास्त आवडतील मला. कळतं ना तुला मला काय म्हणायचंय ते? मंजिरी प्लीज मला माफ कर मंजिरी. आज मी जे काय केलंय ते खूप चुकीचं केलंय. यांच्याशी, आईंशी सरळ सरळ खोटं बोललीये मी. असं का करते मी? आता पुन्हा तीच चूक करते जी या आधी सुद्धा केलीये. त्यावेळी घडून गेलेल्या चुकीची फार मोठी किंमत मोजलीये मी. आणि आता कुठे सगळं व्यवस्थित होतंय तर पुन्हा तीच चूक मला माझ्या हातून नाही होऊ द्यायची. यांचा आणि आईंचा निर्णय काहीही असो, मी मात्र माझी चूक दुरुस्त करणार. बोल, आज मला कसा काय फोन केला? फोन कसा केला म्हणजे? मी कधी बाहेर आलो की तुला कळतोच ना नेमकं काय झालंय काय नाही. कळतोस, पण ह्या वेळेला मध्ये एकदा घरी येऊन गेला तरी मला भेटला नाही सत्या. आई ते सॉरी, म्हणजे गंमत केली रे. तर बोल, तिथे कसं काय चाललंय? ठीक आहे. आणि चाललंय म्हणजे काय, चाललेत मीटिंग्सवर मीटिंग्स, कामं चाललेत. आता व्यवसायाचा विस्तार करायचा म्हटल्यावर हा त्रास सहन करावा लागणारच सत्या. त्या त्रासाबद्दल कोण तक्रार करते आहे? इथपर्यंत येण्यासाठी काय कमी त्रास सहन केलाय का आपण? ते कसं विसरेन मी? ऍक्च्युली आई, मला तुला फोन करायचा सारखं राहूनच जात होता. जेव्हा जेव्हा फोन करायला जायचो काहीतरी काम यायचं आणि मग रात्री हॉटेलवर येईपर्यंत उशीर झालेला असायचा. म्हणून आज हॉटेलवर आल्या आल्या सगळ्यात आधी तुला फोन लावलाय. बोल, कशी आहेस? असू देत रे, मला कळत नाही का तू किती बिझी असते. आणि आता आई तेवढी महत्वाची असते का रे? बायकोशी रोज बोलतोस ना, मग झालं तर. आई, अगं तू पुन्हा. अरे मलाही गंमत करता येते. हे बघ, मंजिरी आली, बोलायचं का तिच्याशी? देऊ तिला फोन? नाही नाही, नको. मी आता फक्त तुझ्याशी बोलायला फोन केलाय. हो का? माझ्याशीच बोलायचं का तुला? सत्या, तुमच्या नवरा बायकोंच्या गोष्टी एकांतात चालतात. कधी फोनवर, कधी रात्री लपून छपून भेटून. मला काही कळत नाही. आई तू पुन्हा. बरं, चल मी नंतरच करतो तुला फोन. बाय. बर, आणि काळजी घे स्वतःची, काम व्यवस्थित कर आणि अजून मधून फोन करत जा. म्हणजे मला म्हणते मी, मंजिरीला रोज करत असशीलच. हो, बाय. हा, सत्यजितचा फोन होता. तुझ्यावरून असं छळलंय मी त्याला. मंजिरी, काय झालं? हा, काही बोलायचंय का? काही हवंय का? हो आई, मला तुमच्या पुढे गोष्ट कबूल करायची होती. कुठली? आई, मी खोटं बोलले तुमच्याशी. मी मधुरा बरोबर तिच्या कामासाठी नाही,
मी आशिषला भेटायला गेले होते. ए येड्या, बघतोयस काय? फुकटचं दिलंय ते गिळ ना. समजत नाहीये का तुला? कानाचे पडदे फाटलेत का तुझ्या? एकदा का गिळलास ना की तुला झोपेच्या गोळ्या देऊन मला बाहेर जाता येईल. ए मेंदू बरोबर कानालाही झापडा लावून घेतलेस काय? वेडा वेडा मी वेडा. हं? ए वेड्या, कुठे चाललायस तू? वेडा मी. अरे वेड्या, कळत नाही का? काही आयटम वेडा वाटतो मी तुला? मगाच पासून तुझी बडबड 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 ऐकतोय मी. जास्त शहाणपणा करायचं नाही, नाहीतर इथल्या इथे गाडेन मी तुला. कळलं का? माज नाही करायचा, नीट वागायचं. नीट. कारण याआधी मी माझ्या मित्राचा खून केलाच आहे. आता दुसरा खून करायला वेळ नाही लागणार मला फार. समजलं? आई मी खोटं नाही हो बोलणार तुमच्याशी. मी हवं तर माझ्या बाबांची शपथ घेऊन सांगायला तयार आहे. मी आशिषला भेटते, पण फक्त माणुसकीच्या नात्याने, दुसरं काहीच नाही. खरंच या आशिषमुळे माझ्या अख्ख्या आयुष्याची वाताहत झाली. केवढी तरी दुःख मला भोगायला लागली. यांचा माझ्यावरचा विश्वास मी गमावलाय. माझी आई गमावून बसली. पण खरं सांगते, आशिषची जी काही अवस्था आहे त्या सगळ्याला मी जबाबदार आहे. हे मी कुठेतरी विसरू शकत नाही, म्हणून मी त्याला भेटते. आई मी खरंच सांगते, मी स्वतःहून आशिषला भेटण्याचा कधीच प्रयत्न नाही केला. त्याचं मला भेटणं हा निव्वळ योगायोग होता. आणि सुरुवातीला मी जेव्हा त्याची अवस्था बघितली, माझा विश्वासच नाही बसला. देवाने त्याच्या नीच कृत्याची शिक्षा त्याला नक्कीच दिली आहे. पण या सगळ्यामुळे तो त्याची ओळख हरवून बसलाय. त्या नयनाताईंनी त्याला सांभाळलं म्हणून, नाहीतर आज कुठे रस्त्यावर पडून राहिला असता कोण जाणे. फक्त म्हणून मी हे सगळं करते, कारण त्याच्या या अवस्थेला कुठेतरी मी जबाबदार आहे. आणि हे गिल्ट मला माझ्या मनात ठेवून नाही जगायचं. तुम्हाला पटतंय ना आई मी जे काही सांगते ते? आई, माझ्या बाजूने मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलंय. आता तुम्ही विश्वास ठेवा अथवा ठेवू नका, पण मी खरंच सांगते, माझ्यात आणि आशिष मध्ये
तसं कुठलंच नातं नाहीये, कधीच नव्हतं. आशिष माझा फक्त चांगला मित्र होता, पण त्यावेळी त्याने अगदी पद्धतशीरपणे कट कारस्थानं करून माझ्यात आणि यांच्यात गैरसमज निर्माण केले. आणि माझी एक चूक झाली. यांच्या कोटला चिखल लावणारी मुलगी मीच होते हे मी त्यांना आपणहून कधी सांगितलंच नाही. आणि त्या चिखलानेच माझं सगळं आयुष्य बर्बाद केलं. पण नाही, आता मी हे पुन्हा होऊ देणार नाही. आज मी जे काही तुम्हाला सांगितलंय ते सगळं मी यांना सांगणार आहे. मग यांचा जो कुठला निर्णय असेल तो मान्य आहे मला.